गर्दी बघितली, लोकभावना तुमच्या सोबत आहे असं दिसतंय. ही प्रचंड गर्दी बघून तुम्हाला काय वाटतंय, भावना काय तुमच्या? मला असं वाटतंय की आमचं काम बोलतंय आणि जेव्हा काम बोलतं तेव्हा जनता ठामपणे आपल्या पाठीशी उभी असते आणि हे आम्हाला इथे आज दिसत आहे. रामभाऊने जे आपल्या परिसरामध्ये गेले अनेक दिवसापासून कामं केलेली आहेत त्याची प्रचिती वाटते. काय वाटतं सामाजिक आणि विकास कामे केले वाटतं बघा? मला आनंद आहे की आम्ही जी काही सामाजिक कामं केलीत ती खरंच आम्ही जनतेची सेवा केलेली आहे या ठिकाणी आणि इथून पुढे आम्ही करत राहणार आहोत. आणि ह्याचा मला आनंद आहे की ही संधी मला भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे. सध्या प्रभागामध्ये अशा कोणत्या समस्या आहेत त्या तुम्ही पुढे जाऊन सोडवणार? समस्या तर भरपूर आहेत. पाणी आहे, रस्ते आहे, ट्रॅफिक आहे, महिला सुरक्षित नाही आहेत, ज्येष्ठांसाठी ते बऱ्याचशा समस्या आहेत, मुलांसाठी क्रीडांगणे नाही आहेत. या सगळ्या समस्यांवर आम्ही काम करणार आहोत भविष्यामध्ये. सध्या पाहिलं तर स्मार्ट सिटी म्हणून वाकड, तातवडे आणि पुनावळी साईडला पिंपरी चिंचवडमध्ये चांगला योग आहे. काय सांगाल याच्यामध्ये? पिंपरी चिंचवड प्रभाग विकसित कामावर जर कामांचा आढावा पाहिला तर पिंपरी चिंचवड ही स्मार्ट सिटी असंच मानली जाते. पण जेवढी स्मार्ट सिटी ही आत्ता व्हायला पाहिजे होते, प्रभाग क्रमांक 25, तो तेवढा त्या अनुषंगाने तो विकसित झालेला नाही असं मला वाटतं. रामभाऊ, तुम्ही काय सांगाल, तुमच्या नजरेतून प्रभाग कसा असेल? खरं तर पिंपरी चिंचवड शहरामधला सर्वात सुंदर हा प्रभाग बनवण्यासाठी हे जे चारही उमेदवार आहे हे 100% प्रयत्नशील राहतील. मला वाटतंय की पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाकड, पुनावळे, ताथवडे हे IT गेट आहे. पण IT गेट असल्यामुळे या ठिकाणी ज्या प्रामुख्याने ट्रॅफिकची समस्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ग्रेड सेपरेटर असेल, एलिव्हेटेड रस्ते असेल, मेट्रोचं नवीन DPR मध्ये रिव्हिजन असेल किंवा अनेक सोयी, अनेक कनेक्टिव्हिटीसाठी नवीन रस्ते करता येईल, एम्युनिटी स्पेसेस लोकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी हे 100% हे चारही उमेदवार प्रयत्नशील राहतील असं मला वाटतं. लोकांना काय आव्हान करा? लोकांना आव्हान असं करतो की ज्याप्रमाणे आपण पाहतोय की देशामध्ये नरेंद्रभाई मोदी हे जे विकसित भारत देश घडवण्याचं काम करतायत, राज्यामध्ये ज्यांना इन्फ्रामॅन म्हणतो आपण, देवेंद्र फडणवीस साहेब चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्याच पद्धतीचे तसंच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराचे सर्वच नगरसेवक चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये काम करतील आणि पिंपरी चिंचवड शहर येणाऱ्या काळामध्ये फार सुजलन सुफलम असं होईल असं मला वाटतं. काय सांगाल, हा जो जनसमुदाय पाहून आपली काय भावना आहे? पहिली हा जनसमुदाय पाहून मला असं वाटतं की कमळच फुलणार आहे आणि म्हणजे आम्ही निवडूनच येणार आहे, जिंकूनच येणार आहे. आमचे जे आम्ही कामं केलेत त्याची आम्हाला ही पोचपावती आहे जनसमुदाय. प्रचंड गर्दी पाहिली आम्ही मागापासून येते. ही गर्दी पाहून काय म्हणजे आता एनर्जी ही येते कुठून नेमकं? गेले अनेक वर्ष लोक ह्याची वाट पाहत होते की आम्ही सातत्याने या ठिकाणी जे आमचे चारही उमेदवार असतात सातत्याने ते वेगवेगळ्या भागामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गेले अनेक वर्ष हे धडपड करत होते आणि लोक वाट बघत होते की कधी निवडणूक लागते आणि आम्ही कमळच्या चिन्हापुढे बटन दाबून या चारही उमेदवारांना आम्ही प्रचंड मतांनी कधी विजयी करतोय ह्याची लोकांच्या मनात भावना आहे. भाऊंनी सांगितलं की काय समस्यांचे टार्गेट करण्यात आणि तसा प्रभाग त्यांना भविष्यात बघायचा आहे. तुमच्या नजरेतून तुमचं ऑब्झर्वेशन काय? आम्ही खरं तर पुढील 1 वर्षाचंच विजन ठेवून आम्ही काम करतोय. म्हणजे 1 वर्षाचा आम्ही आराखडा केलेला आहे आणि ते काम आम्ही पुढे 5 वर्ष करणार आहे. त्यामध्ये 24/7 पाणी प्राथमिकता आमची पाण्याची असणार आहे. म्हणजे संपूर्ण या प्रभागामध्ये आम्ही प्रथमतः सोसायटीला टँकरमुक्त सोसायटी आम्ही करणार आहे संपूर्ण आणि लोकांना पाण्याची समस्यापासून आम्ही मुक्त करणार आहे. त्यानंतर ट्रॅफिकची समस्या, जे DPची कामं चालली ती प्राथमिक लगेच तात्काळ पूर्ण करून ते DPचे रोड आणि भविष्यातले अजून 4 DPचे रोड हे आम्ही प्रस्तावित करतोय. त्याचप्रमाणे ऑक्सिजन पार्कची निर्मिती, ज्या ठिकाणी कचरा डे परत झाला तिथं ऑक्सिजन पार्क आम्ही करणार आहे. त्याचप्रमाणे मुलांसाठी क्रीडांगण असेल, गार्डन असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल, हे आमच्या या ठिकाणी प्राथमिकता असेल. नागरिकांना काय आव्हान करा? नागरिकांना आम्ही एवढं आवाहन करतो की आपण येणाऱ्या 15 तारखेला सर्वांनी जास्तीत जास्त घराबाहेर पडून आमचे चारही उमेदवार असतील, त्यामध्ये राहुलदादा कलाटे असतील, कुणाल वाळकर असतील, श्रुतीताई वाकडकर असतील, रेश्मा भुजबळ असतील, या चारही उमेदवारांना आपण प्रचंड मतांनी महापालिकेमध्ये आपली सेवा करण्यासाठी पाठवावं असे आम्ही आवाहन करतो.